नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे अकलूज शहर अध्यक्ष सिद्धार्थ नामदेव गायकवाड उर्फ गरीबदास यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सज्जनभाऊ लोखंडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक धनंजय साठे यांच्या नावे राजीनामा पत्र दिले आहे. सदरच्या पत्रामध्ये पक्षातील मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा देत असल्याचा उल्लेख करून अजून मजकूर या पत्रामध्ये लिहिला आहे. माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार व आमदार असताना अकलूज शहराध्यक्ष यांनी राजीनामा दिला असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सिद्धार्थ गायकवाड उर्फ गरीबदास यांनी राजीनामा का दिला याविषयी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी संपर्क साधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज आपण अकलूज बस स्टँडवर आहे आणि अकलूज बस स्टँडवर खऱ्या अर्थानं एक स्वाभिमानानं आपलं जीवन जगत असलेले एक गायकवाड परिवार आहे आणि त्या गायकवाड परिवारामधील सिद्धार्थ गायकवाड ते गरीबदास या नावानं सुप्रसिद्ध आहेत आणि ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचं हे ज्या सामाजिक न्याय विभागाचं अकलूज शहराध्यक्ष होते त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे. या सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सज्जनभाऊ लोखंडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे. खऱ्या अर्थानं हे सामाजिक न्याय विभागाचे प्राध्यापक धनंजय साठे आहेत की त्यांच्याकडे ते देण्याकरता सज्जन लोखंडे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. आपण आता त्यांच्याकडूनच ते नेमकं राजीनामा का दिला ह्याची जाणून घेऊया. नमस्ते, तुमचं बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्ही शहराध्यक्ष होता, मग हे अचानक राजीनामा देण्याचं कारण काय? काय कधी विश्वासात घेत नाही ते, कुठल्या कार्यक्रमाला बोलवत नाही ते. वयाच्या 16 वर्षापासून काम करतो ते. आता माझं वय 55. घर ते घर प्रचार करतो, पदरच्या पैशाचा ड्रेस घालून प्रचार करतो. गेल्या 15 वर्षापूर्वी डोक्यावर घड्याळ घालून काम केलं. ना रुपया घेताना काय, घरचं खायचं. अशा कार्यकर्त्याची किंमतच करत नाही. जी काल आलेले कानात काड्या घालते ती यांचाच विचार करतात. सच्च्या कार्यकर्त्याला किंमत नाही. पण आता तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार आहे, खासदार आहे, तरी तुम्ही राजीनामा देता. आमदाराला काय तर, आमदार असून काही उपयोग नाही. आता सध्याला अकलूजमध्ये नवं सोलापूर जिल्ह्यात म्हणते ते की राम सातपुते आमदार व्हायला पाहिजे होता. ही जनतेतनं बोलल्या जातं आणि आमची बी इच्छा आहे. कामाचा माणूस आहे, कुठलं बी काम तुम्ही घेऊन जावं. ती ताबडतोब काम करतात. ती कुठल्या पक्षाचं ह्याचं त्याचं बघत नाही. लोकमतेत महाचूक आमची झाली. चांगल्या माणसाला आम्ही पाडला तरी अकलूजमधनं मागासवर्गीय म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी अकलूजमधनं राम सातपुतेला भरपूर मतदान दिलेलं आहे. पण आता दिलेलं मतदान आहे, आता ही नगरपंचायत येते आहे. हे नगरपंचायतला तुमची भूमिका म्हणजे आता नवीन कुठल्या तर पक्षात जाणार तुम्ही कोणत्या पक्षात जायचं डोक्यात आहे तुमचं? माझं आता BJP जाणार. BJPमध्ये बरोबर, म्हणजे BJP जायचं असं तुम्ही निश्चित केलं. ह्या नगरपंचायतला तुम्ही मग कसं प्रचाराची धुरा सांभाळणार? आता आम्ही प्रवेश करणार आहे. तिकीट मिळू ना मिळू ही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. कुठलंही आपलं त्यांना म्हणजे हे नाही, हे अपेक्षा नाही. बरं, आता ही तुमची सध्या उपजीविका, उदरनिर्वाह, नीट कुटुंब वगैरे कसं चालतं काय बस स्टँडवर आपलं दुकान आहे. बरं. कष्टाने आपण हमालीतनं मी स्टँडमध्ये दुकान घेतलं. आणि तुमच्या घरातील कोणी राजकारणामध्ये? वडील होतं नामदेव बाळा गायकवाड, समाज कल्याण सभापती व जिल्हा परिषदला सभापती होते. हां, 2005ला वारलं. ते वडील वारलं तरी आम्ही डोक्यावर घड्याळ काढून घरचं खाऊन काम करत होतो. पदरच्या पैशाचा ड्रेस घालायचो, घर ते घर प्रचार करायचो. तरी सच्च्या कार्यकर्त्याला काही किंमतच नाही. जे आता इथं नेतृत्व राज्याचं करते ती हे अकलूजमधून, आणि मग अकलूजच्याच कार्यकर्त्यांची अशी अवस्था.
काय ना चार बगलबची कानात काड्या बळच घालते ती, त्यांच्यामुळं माणसं दूर व्हायला लागली. काय तर 2चं 4 सांगायचं, माणसं दूर चालली त्यांच्यापासून. बरं त्या अकलूजच्या पाण्याची काय कंडिशन आहे? पाणी आता 5 दिवसाला 4 दिवसाला सुटतं. 5 दिवसाला भयान परिस्थिती, लोकांची पाण्याची लई अडचण व्हायला लागली. 4-5 दिवसाला पाणी म्हणल्यावर लोकांना जार आणायला लागायला लागलं पाणी प्यायला गेलं. पण आता ह्या अकलूजमध्ये प्रस्थापित जे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि तुम्ही त्याचा राजीनामा दिला आहे. मग काय तुमच्यावर दबाव वगैरे त्यांचं? दबावाचे काय कारण आहे? आपण काय घेतलं नाही, काय खाल्लं नाही, काय मागितलं नाही. स्वातंत्र्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे उभा राहायला. बाकीचे लोक कुठल्याही पक्षात जातात, त्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात. आम्ही तर गरीब कार्यकर्ता आहे, आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो म्हणून काय? तुम्ही आता राजीनामा देऊन निवांत आणि भाजपच्या तुम्ही वाटेवर आहात. निश्चितपणे तुमचा राजीनामा मंजूर होईल आणि तुम्ही भाजपच्या ह्याच्यात गेल्यानंतर पुन्हा आम्ही तुम्हाला भेटू आणि या नगरपंचायती निवडणुकीमध्ये नेहमी भेटू. तुम्ही बारामती झटका न्यूज चॅनलमध्ये आलात आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या, त्याबद्दल बारामती झटका न्यूज चॅनलच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. राम राम. राम.